एक क्लिक से करोड़ों किसानों के बैंक खाते में सीधे पैसा जमा होता है। शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी, कारण शेतकरी बांधवांचा पीएम किसानचा जो हप्ता आहे तो वितरणाला सुरुवात झाली आहे। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केलेली आहे आणि झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जे वाटप आहे ते वाटपाबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि त्यांनी बटनसुद्धा दाबलेले आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा मेसेज यायला सुद्धा सुरुवात झाली आहे। आजपासून याचे वाटपाची सुरुवात झाली आहे। या कारणाने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टप्प्यावाईज हे पैसे जमा केले जाणार आहे। अजून 1 ते 2 दिवसात संपूर्ण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहे। काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजच हे पैसे आलेले असतील, तर काही शेतकरी बांधवांना आता 1 ते 2 दिवसामध्ये हे पैसे मिळून जाणार आहे। परंतु त्यांनी घोषणा केलेली आहे आणि वाटपाचे सुद्धा जाहीर केले आहे। यामुळे प्रत्येक शेतकरी बांधव जे नमो शेतकरीचा हप्त्याची वाट बघत होते, परंतु त्यांना तो मिळत नव्हता, तो फायनली पीएम किसानचा हप्ता त्यांना आता मिळत आहे। नमो किसानच्या हप्त्याला काही दिवसांची स्थगिती देण्यात आलेली आहे। राज्यामध्ये सुरू असलेल्या कर्जमाफीच्या कारणामुळे शेतकरी बांधवांना त्यांचा तो नमो शेतकरीचा हप्ता तो मिळत नाहीये। पण शेतकरी बांधवांनी नाराज होऊ नये। नमोचा शेतकरी जरी शेतकरी बांधवांना मिळत नसला तरी पीएम किसानचा हप्ता आम्ही देऊ, अशी सुद्धा माहिती त्यांनी सांगितली होती। देवेंद्र फडणवीस सुद्धा या मीटिंगला उपस्थित होते। ते प्रत्यक्ष उपस्थित नसले तरी त्यांनी ऑनलाईन मीटिंगद्वारे जी माहिती आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवलेली होती आणि याच कारणाने शेतकरी बांधवांना, आपल्या महाराष्ट्र राज्यामधले सुद्धा शेतकरी बांधवांना हे पैसे जमा झालेले आहे। संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये हे पैसे वाटप होत आहे। या कारणाने काही शेतकरी बांधवांना उशिरा मेसेज येत असतील, परंतु तुम्हाला कुठल्याही प्रकारे टेन्शन घेण्याची गरज नाही। सर्व शेतकरी बांधवांना हा हप्ता मिळून जाणार आहे। कर्जमाफीची सुद्धा जाहीर केलेली आहे घोषणा आणि त्यानुसार शेतकरी बांधवांना कर्जमाफीचे सुद्धा पैसे मिळत आहे। कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला असेल, तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता।